शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील मेसच्या जेवणामध्ये साबणाचे तुकडे, घासण्याचे तुकडे, किडे आणि आळ्या आढळल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा हा प्रकार असूनही विद्यापीठ प्रशासनानं याची दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाहू सेनेसोबत रविवारी झुणका भाकर आंदोलन करत विद्यापीठ प्रशासनाचा निषेध नोंदवला होता. शिवाजी विद्यापीठाच्या DOT विभागामध्ये जेवणामध्ये साबण त्याचबरोबर आळ्या असं सापडलं होतं. त्यामुळं विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं होतं, ठिय्या आंदोलन केलं होतं. तेच विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर शाहू सेनेच्या वतीनं सुद्धा या विरोधात आवाज उठवला होता. नेमकं काय या विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत हे आपण जाणून घेऊयात. नेमके मेसच्या बाबतीत तुमच्या अनेक तक्रारी आहेत, नेमकं काय समस्या आहेत? मेसमध्ये कसं आता जरा क्वालिटी नाही आहे. आता मेसमध्ये ताटामध्ये किडे, परत घासणीचे तुकडे, साबण अशा प्रकारचे म्हणजे अनहायजेनिक वस्तू निघत आहेत त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जो शरद चिले आहे तो अतिरिक्त दंड घेत आहे मुलांकडून, अशी तक्रार आहे. एकतर्फी असं म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी विद्यापीठ कुठं ना कुठेतरी खेळतं आहे किंवा त्यांच्या आरोग्याशी विद्यापीठ दुर्लक्ष करतं आहे असं तुम्हाला वाटतं का? होय, आम्हाला तसं वाटतं. का तर आम्ही ह्या आधी 2 महिने झाले ह्यासाठी गोष्टीसाठी आम्ही झटतो आहे. पण सध्याला जर कॉलेज मॅनेजमेंटकडं विचारलं तर कॉलेज मॅनेजमेंट म्हणते की आम्ही करतो आहे, पण तिथं काहीच दिसत नाही त्यांचं. आणि मेसवाले विचारलं तर मेसवाला म्हणतं की युनिव्हर्सिटीतनं मला कुठलंच लेखी पत्रक आलेलं नाही. मग नेमकं आम्ही समजायचं काय, कुठं आम्ही कुणाकडे जायचं नेमकं ना? एवढं लांबनं आम्ही येतो आहे, आम्ही सोलापूर जळगाववरून अख्ख्या महाराष्ट्रानं आपल्या विद्यापीठाला विद्यार्थी शिकाय येतात. तर आमच्या घरच्यांना कळलं की आपल्या विद्यार्थ्याला खायला चांगलं भेटत नाही तर घरच्यांनी काय करायचं, हे आमचा मुद्दा आहे. या विरोधात शाहू सेनेच्या वतीनं सुद्धा नाही आवाज उठवला. नेमकं विद्यापीठ प्रशासनाचं आज बैठक पण पार पडली, काय नेमकं त्याच्यामध्ये बोलणं झालं? आज कुलगुरूंनी बैठकीत दोषींवर कारवाई करतो आणि जेवण चांगल्या दर्जाचं द्यायसाठी जर मेसवाला बदलायचं असेल तर मेससुद्धा आम्ही कॉन्ट्रॅक्टर बदलतो असं आम्हाला आश्वासन दिले. आम्हाला त्यांच्या कुठल्याही आश्वासनाशी काही देणं घेणं नाही. जेवणासाठी जर मुलांना हा संघर्ष करावा लागत असेल तर हे शाहूनगरीत दुर्दैव आहे असं माझं मत आहे. आणि गेल्या 2 महिन्यापासून ह्या जेवणासाठीची ही मागणी सुरू आहे. प्रशासनानं जर त्यावेळेला कारवाई केली असती तर हे इथंपर्यंत सगळं आलं नसतं. जेवणामध्ये आळ्या सापडल्या, किडे सापडले, साबणाचे तुकडे सापडले आणि असं जर जेवण विद्यार्थ्यांना मिळत असेल तर ह्याच्यावर कुठंतरी विचार प्रशासनानं केला पाहिजे. अतिरिक्त दर 2-2 महिन्याचे पैसे विद्यार्थ्यांकडनं घेतले जातात. जेवणाला मेसला का आला नाही ह्याच्यासाठी सक्ती म्हणून विद्यार्थ्यांकडनं दंड गोळा केला जातो. पैसे घेताना जर तुमची तत्परता येत असेल तर जेवणासाठी ही तत्परता कुठं जाते हा प्रश्न आहे. आणि मागच्या रविवारी तर म्हणजे इथला संचालकांचं असं मत होतं की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हाच पायंडा आहे की रविवारच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये फक्त वरण भात दिलं जातं. मग ह्या संदर्भात आम्ही 2 महिन्यापूर्वीपासून त्यांना सांगितलं होतं. त्यांच्याच ॲग्रीमेंटमध्ये असणारे मुद्दे आम्ही त्यांना दाखवलेले आणि रविवारी पूर्ण जेवण जे ॲग्रीमेंटमध्ये आहे ते मुलांना द्या असं त्यांना आम्ही सांगितलं होतं. पण त्याच्यावर कुठलीच त्यांनी कारवाई केली नाही. म्हणून आम्ही परवा दिवशी झुणका भाकर शाहू सेनेच्या वतीनं आणलं आणि या विद्यार्थ्यांना आम्ही तिथं झुणका भाकर खाण्यासाठी या म्हणून सांगितलं. विद्यार्थ्यांनी पण उत्स्फूर्तपणानं उपस्थिती लावून प्रशासनाचा झुणका भाकर खाऊन निषेध केलेला आहे. माझी कुलगुरूंना या संदर्भामध्ये विनंती आहे की विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी जर हे आंदोलन चालू असेल तर ह्याचा कुठं तर आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा. जर विचार झाला नाही तर आम्ही कुलगुरू कार्यालयात झुणका भाकर आंदोलन करूच. पण कुठल्याही यातल्या अधिकाऱ्याला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही असं माझं ठाम मत आहे. आणि आम्ही एक विनंती वजा हे आंदोलन करतोय, ह्याची कुठंतरी दखल घ्यावी. जर या आंदोलनाला कुठं जर बोट लागलं तर ह्याची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची राहील. विद्यापीठाची जबाबदारी असते की विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं जेवण देणं हे विद्यापीठाची जबाबदारी असते. कुठं ना कुठं तर विद्यापीठ यापासून लांब राहते किंवा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करते असंच या विद्यार्थ्यांच्या बोलण्यावरून दिसून येतं. आता याकडे विद्यापीठ प्रशासनानं लक्ष देऊन या विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण करायला पाहिजेत आणि चांगल्या दर्जाचं त्यांना जेवण दिलं पाहिजे. हे देईल का
हे पण पाहणं तितकंच गरजेचं आहे. कॅमेरामॅन जितेंद्र शिंदेसह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर. या प्रकरणी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी या तक्रारीचं निवारण केलं जाईल असं आश्वासन दिलंय. विद्यार्थ्यांची काही तक्रारी मागच्या काही 15 दिवसात होत्या. कुलसचिवांनी त्यात लक्ष घालून रेक्टर, कुलसचिव, विद्यार्थी आणि मेस चालक यांची बैठक झाली आणि त्यातून निर्णय घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त जर काही आणि त्यांच्या तक्रारी असतील तर त्या जरूरच त्यांचं निवारण केलं जाईल आणि मेस चालक असू दे किंवा आणि कुठली यंत्रणा असू दे, विद्यार्थ्यांच्या बाजूनच या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं जाईल. विद्यार्थ्यांच्या तक्रारीचं निवारण केलं जाईल असं आश्वासन कुलगुरूंनी दिलंय. कुलगुरूंच्या आश्वासनानंतर आता विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.